नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी जयवाग, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 10th मॅथ्स 2 मधील 5th चॅप्टर कोऑर्डिनेट जॉमेट्री कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 ज्या अंतर्गत डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करून वेगवेगळी उदाहरणं कशा पद्धतीने सॉल्व्ह केली जातात याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला कसा तयार होतो ते पाहिलेला आहे. तो फक्त इथं ओव्हरलुक करूया. सपोज या प्लेनमध्ये दोन पॉइंट्स आहेत. पी पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट x1 y1 असे आहेत आणि क्यू हा अनदर पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट x2 आणि y2 आहेत. अशा वेळी या पी पॉइंट पासून क्यू पॉइंटचं डिस्टन्स म्हणजेच या पीक्यू सेगमेंटची जी लेंथ असते ती आपण या फॉर्म्युल्याच्या आधारे शोधतो. दॅट इज मीन्स पीक्यू स्क्वेअर विच इज इक्वल टू x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट मधला डिफरन्स स्क्वेअर प्लस वाय कोऑर्डिनेट मधला डिफरन्स स्क्वेअर. मात्र हे दोन्ही पॉइंट एकाच प्लेन मध्ये असणं खूप गरजेचं आहे. मग याच डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करून आपण कोणतेही दोन पॉइंट दिले असतील म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स दिले असतील तर त्यातील डिस्टन्स कशा पद्धतीने फाइंड आउट केलं जातं ते यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, जेणेकरून यावर आधारित जे नेक्स्ट क्वेश्चन आहेत ते तुमच्या पटकन लक्षात येतील. आता या कन्सेप्टवर आधारित पुढचे प्रश्न कसे आहेत पहा. फर्स्ट क्वेश्चन आहे, डिटरमाइन वेदर दी पॉइंट्स आर कोलिनियर. आपल्याला इथं क्वेश्चन मध्ये तीन तीन पॉइंट दिलेले आहेत. हे पॉइंट कोलिनियर आहेत का ते आपल्याला डिटरमाइन करायचं आहे म्हणजे चेक करायचं आहे. आपण 9th स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे, जेव्हा कोणत्याही तीन पॉइंटचा विचार करतो, सपोज हे तीन पॉइंट कोलिनियर आहेत असे विचार करू. सपोज ए बी सी हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत, ज्यामध्ये ए बी सी हा त्याचा क्रम आहे. अशा वेळी आपण म्हणतो की AB आणि BC या सेगमेंटची जी लेंथ असते, AB आणि BC ही लेंथ म्हणजेच AC एवढी असते. म्हणजे एंड पॉइंट जे A आणि C आहेत त्याची जी लेंथ आहे ती उरलेल्या दोन सेगमेंटच्या लेंथ एवढी असते. जर हाच बिटवीननेस अशा पद्धतीने असेल, म्हणजे A पॉइंट इथं असेल, C पॉइंट इथं असेल आणि B पॉइंट जर इथं असेल, तर आपण अशा वेळी म्हणतो AC प्लस CB दॅट इज मीन्स AB. मात्र एक गोष्ट लक्षात येते का पहा, ज्यावेळी पॉइंट हे कोलिनियर असतात त्यावेळी लहान दोन जे सेगमेंट असतात त्याची लेंथ जी आहे ती दुसऱ्या म्हणजे रिमेनिंग जो सेगमेंट आहे त्याच्या लेंथ एवढी असते. मात्र ते पॉइंट कोलिनियर असतील तर. मग याच्या उलट आपण असं म्हणू शकतो, जर आपल्याला कोणतेही तीन पॉइंट दिले असतील तर आपण डिस्टन्स फॉर्म्युल्याच्या आधारे त्यातल्या प्रत्येक सेगमेंटची लेंथ शोधू शकतो. फॉर एक्झाम्पल हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये ए पॉइंट आणि बी पॉइंट माहित आहे, म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट माहित आहेत. म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करून आपण AB या सेगमेंटची लेंथ फाइंड आउट करू शकतो. सेम वे BC या सेगमेंटची लेंथ फाइंड आउट करू शकतो. सेम वे AC या सेगमेंटची लेंथ फाइंड आउट करू शकतो. पण त्यामध्ये ज्या लहान दोन किमती आलेल्या आहेत त्याची लेंथ जर मोठ्या किमती एवढी येत असेल तर आपण म्हणू शकतो की ते जे तीन पॉइंट आहेत ते कोलिनियर आहेत. म्हणजेच पॉइंट कोलिनियर आहेत का नाही हे ठरवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला त्यातल्या प्रत्येक सेगमेंटची लेंथ फाइंड आउट करावी लागेल. हा फर्स्ट क्वेश्चन पाहूया. या फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला ए जो पॉइंट दिलेला आहे त्याचे कोऑर्डिनेट 1 -3 दिलेले आहेत. बी पॉइंटचे जे कोऑर्डिनेट आहेत ते 2 -5 आहेत. फर्स्ट कोऑर्डिनेट हा एक्स कोऑर्डिनेट असतो, म्हणजेच x1 इथं 1 दिलेला आहे आणि y1 जो आहे तो -3 आहे. पहिला एक्स कोऑर्डिनेट नंतर y कोऑर्डिनेट असतो. तर x2 म्हणजे सेकंड पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट हा 2 आहे आणि इथं जो y2 आहे तो -5 आहे. म्हणजे या x1 y1 x2 y2 आपल्याला किमती मिळालेल्या आहेत. देअरफॉर आपण म्हणू शकतो बाय डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करून आपण AB या सेगमेंटची लेंथ फाइंड आउट करू शकतो. तो फॉर्म्युला वापरत असताना आपण इथं जर स्क्वेअर लिहिला तर राईट साईडला स्क्वेअर रूट टाकण्याची गरज नाही. मात्र इथं जर स्क्वेअर लिहिणार नसाल तर इकडे स्क्वेअर रूट लिहायला हवं. मग आपला फॉर्म्युला काय सांगतोय, एक्स कोऑर्डिनेट मधला डिफरन्स म्हणजेच x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. याच्या ऐवजी जर तुम्ही x1 - x2 लिहिला तर इथं y1 - y2 असं लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला ज्या व्हॅल्यू माहित आहेत त्या जर आपण इथे सबस्टिट्यूट केल्या म्हणजेच x2 - x1 2 - 1 या पद्धतीने होईल. याचा स्क्वेअर प्लस y2 - y1 y2 ची जी व्हॅल्यू आहे ती -5 आहे.
पुन्हा मायनस y1 ची जी व्हॅल्यू येते ती -3 येते. म्हणजे हा y2 आणि हा y1 यासाठी आपण बाहेर बॉक्स ब्रॅकेट घेतला, जेणेकरून आत आपल्याला पुन्हा एक ब्रॅकेट टाकणं शक्य होईल. आणि त्याचा पुन्हा स्क्वेअर आहेच. हेच पुढे सिम्प्लिफाय करत गेलो तर काय होईल पहा. 2 - 1 दॅट इज मीन्स 1 स्क्वेअर प्लस -5 इथं थोडंसं पुन्हा सॉल्व्ह करूया. -5 मायनस इंटू मायनस +3 होईल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे पुढे एक अजून स्टेप करूया आपण. -5 + 3 दॅट इज मीन्स -2 स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4 येतो. त्या पद्धतीने -2 चा स्क्वेअर सुद्धा 4 येतो. याचा अर्थ 1 स्क्वेअर 1 प्लस -2 स्क्वेअर 4 दॅट इज मीन्स 1 + 4 विच इज इक्वल टू 5. म्हणजे आम्हाला इथं AB स्क्वेअर 5 मिळाला. याचा अर्थ जर आम्ही AB फाइंड आउट करायचं असेल तर दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्यायला पाहिजे. किंवा हा स्क्वेअर राईट साइडला गेला आणि स्क्वेअर रूट झाला असं म्हणू शकतो. म्हणजे √5 आला. आता या √5 मधून जेवढं शक्य आहे तेवढं आपण बाहेर घ्यायचं. इथं फॅक्टर पडत नाहीत म्हणजे याची व्हॅल्यू अशीच राहिली. म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार एबीची जी लेंथ आली ती √5 युनिट इतकी आलेली आहे. याच पद्धतीनं आपण बीसी आणि एसी याची लेंथ फाइंड आउट करूया. आता पुढे आपण लिहूया. या फर्स्ट क्वेश्चन मधला आता जो दुसरा टप्पा असेल तो लिहून घ्यायचा. हा फर्स्ट झाला. सेकंड लिहितोय पहा मी इथं. इथं आपल्याला बी आणि हे सी या दोन पॉइंटचा विचार करूया. बी चे कोऑर्डिनेट 2 आणि -5 आहेत. सी चे कोऑर्डिनेट -4 आणि 7 आहेत. याचाच अर्थ x1 इज इक्वल टू 2, y1 इज इक्वल टू -5. सेम वे x2 is equal to -4 and y2 which is equal to 7. Therefore, by distance formula, पुन्हा तोच फॉर्म्युला मात्र इथं डिस्टन्स आपण BC चं फाइंड आउट करणार आहे. Therefore, BC square which is equal to 2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. मग इथे x2 minus x1 म्हणजेच -4 2. x2 जो आहे तो -4 आहे. त्यातून मायनस करतोय x1 म्हणजेच 2 त्याचा स्क्वेअर होईल. प्लस y2 मायनस y1 दॅट इज मीन्स y2 ची जी व्हॅल्यू आहे ती 7 मायनस y1 मीन्स -5. हा मायनस फॉर्म्युला मधला आणि हा मायनस y1 च्या व्हॅल्यू मधला. त्यानंतर हा ब्रॅकेट स्क्वेअर. इथे पुन्हा पुढे सॉल्व्ह करत जाऊया. -4 -2 दॅट इज मीन्स -6 हा स्क्वेअर तसाच असेल. प्लस इथं डायरेक्ट लिहितो हवं तर 7 मायनस मायनस प्लस होईल. 7 + 5 दॅट इज मीन्स 12 ब्रॅकेट स्क्वेअर. -6 चा स्क्वेअर जर केला तर तो 36 येतो. मायनसचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्ह असतो. आणि प्लस 12 चा जो स्क्वेअर आहे तो 144 येईल. म्हणजेच या दोघांची जर पुन्हा पुढे ऍडिशन केली 6 + 4 दॅट इज मीन्स 10 कॅरी ऑन 1 1 + 4 5 5 + 3 8 आणि हा 1 आहे असा दॅट इज मीन्स BC स्क्वेअर इज इक्वल टू 180. म्हणजेच इथं हा जो 180 नंबर आहे तो परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. याचाच अर्थ त्याचे आपण फॅक्टर्स पाडायला हवेत आणि या फॅक्टरच्या आधारे जेवढं शक्य आहे तेवढं याच्यातलं स्क्वेअर रूट मधल्या किमती बाहेर घ्यायच्या म्हणजे मिक्स्ड सॉर्ट आपण करतो. 180 चे जर आपण फॅक्टर पाडले जर याला 2 ने डिवाइड केलं 2 9 आर 18 200 पुन्हा 2 ने डिवाइड केलं 2 4 आर 8 कॅरी ऑन 1 2 5 आर त्यानंतर 3 ने डिवाइड होतं 3 1 आर 3 5 आर पुन्हा आपण 3 ने डिवाइड करूया 3 5 आर आणि पुन्हा 5 ने डिवाइड केलं तर 5 1 आर. या पद्धतीने तुम्ही फॅक्टर्स घेऊ शकता. या दोन्हीपैकी एक फॅक्टर कॉमन येईल. यापैकी एक बाहेर येईल. म्हणजेच आपण याचं स्क्वेअर रूट घेत असताना 2 × 3 हे बाहेर येतात आणि आतला जो फॅक्टर राहतो तो 5 राहतो. दॅट इज मीन्स 2 3 आर 6 × √5 इतकं युनिट जे डिस्टन्स असेल तो म्हणजेच या BC या सेगमेंटची लेंथ असेल. जे सुरुवातीला आपल्याला जे 2 पॉइंट दिलेले होते A आणि B त्याच्या आधारे आपण AB डिस्टन्स फाइंड आउट केलं. त्यानंतर बी आणि सी या पॉईंटचा विचार करून बीसी डिस्टन्स फाइंड आउट केलं. आपल्याला ज्यावेळी हे पॉईंट कोलिनियर आहेत की नाही हे डिटरमाइन करायचं असतं त्यावेळी तिन्ही सेगमेंटची लेंथ फाइंड आउट करायची आहे. म्हणजे याच पद्धतीने आता आपण ए आणि सी या पॉईंटचा विचार करू आणि एसी डिस्टन्स फाइंड आउट करू. त्यासाठी थोडंसं नेक्स्ट पेजवर घेतोय. म्हणजेच आता आपल्याला इथं ए आणि सी हे पॉईंट फाइंड आउट करायला हवेत. ए हा जो पॉईंट आहे तो 1 -3 आणि सी हा जो पॉईंट आहे तो -4 7 म्हणजे या दोन पॉईंटचा विचार करून एसी या सेगमेंटची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायला हवी. इथं जो x1 आहे तो 1 आहे आणि y1 जो आहे तो -3 आहे. इथं जो x2 आहे तो -4 आणि जो y2 आहे तो 7 आहे. Therefore, by distance formula
इथं डिस्टन्स फॉर्म्युला जर वापरला तर आपण एसी स्क्वेअर म्हणू शकतो, कारण एसी ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच आपला जो फॉर्म्युला आहे x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. या किमती पुन्हा इथे सबस्टिट्यूट करतोय. x2 मायनस x1 दॅट इज मीन्स -4 ही x2 ची व्हॅल्यू -1. सेम वे y2 मायनस y1, y2 ची व्हॅल्यू 7 आहे, मायनस y1 ची व्हॅल्यू जी आहे ती -3 आहे. ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीने आपण करूया. म्हणजेच हे पुढे सॉल्व्ह करत गेलो तर हा -4 -1 होईल, म्हणजेच -5 होईल, जो पुढील स्टेपला लिहूया. आणि इथं 7 मायनस इंटू मायनस दॅट इज मीन्स +3 होईल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच इथं -4 -1 म्हणजेच -5 होईल, -5 स्क्वेअर प्लस 7 प्लस 3 दॅट इज मीन्स 10 स्क्वेअर. 5 स्क्वेअर दॅट इज मीन्स 25. निगेटिव्हचा सुद्धा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच येतो. 10चा जर स्क्वेअर केला तर तो 100 येईल. 100 प्लस 25 दॅट इज मीन्स 125. म्हणजे आम्हाला एसी स्क्वेअर जो मिळाला तो 125 मिळाला. म्हणजेच एसी फाइंड आउट करत असताना स्क्वेअर रूट ऑफ 125 घेतो. त्या पद्धतीने आपण 180 चे फॅक्टर्स पाडले, त्या पद्धतीने तुम्ही फॅक्टर्स घेऊ शकता. किंवा जर एखाद्या परफेक्ट स्क्वेअरच्या टेबलमध्ये हा नंबर आहे, हे जर तुम्हाला पटकन लक्षात आलं तरी करू शकता. जसं इथं आपण 125 दॅट इज मीन्स 25 5 आर असं म्हणू शकतो. म्हणजे याचं स्क्वेअर रूट काढायचं असेल तर याचं स्क्वेअर रूट काढतो. म्हणजेच हा 25 चा स्क्वेअर रूट 5 येईल आणि आत अजून सुद्धा एक 5 शिल्लक राहील. म्हणजेच हे पुढे सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला एसीची जी व्हॅल्यू मिळेल ती म्हणजेच 5 इंटू √5 युनिट इतकं डिस्टन्स हे एसीचं असेल. तर या पद्धतीने आपण ह्या 3 सेगमेंटची लेंथ फाइंड आउट केली. थोडंसं यापूर्वीचं पेज पुन्हा एकदा पहा. आपण एबीची जी लेंथ फाइंड आउट केली ती √5 युनिट झाली. सपोज दिस इज द फर्स्ट इक्वेशन. बीसीची जी लेंथ आली ती 6√5 आली. ही सेकंड म्हणजे ही लेंथ जास्त आहे. आणि आता ही जी तिसरी लेंथ फाइंड आउट केलेली आहे ती म्हणजे एसीची जी 5√5 आहे. म्हणजेच फर्स्ट आणि थर्ड इक्वेशनची लेंथ सेम आहे, सॉरी लहान आहे. मग त्या दोघांची जर ऍडिशन केली दॅट इज मीन्स नाव फ्रॉम फर्स्ट अँड थ्री, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड याचा जर विचार केला तर फर्स्ट इक्वेशन एबी ची व्हॅल्यू सांगतं, थर्ड इक्वेशन हे एसी ची व्हॅल्यू सांगतं. याचा विचार केला तर एबी ची व्हॅल्यू जी आपण √5 घेतलेली होती म्हणजे फाइंड आउट केलेली होती, प्लस एसी ची व्हॅल्यू 5√5 आलेली. ज्यावेळी आपण रूट मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो तेव्हा ते लाईक सर्ड असणं गरजेचं आहे. म्हणजे √5 तरच त्याच्यामध्ये ऍडिशन होऊ शकते. 1√5 इंटू 5√5 दॅट इज मीन्स 6√5. त्या पद्धतीने x प्लस 5x आपण 6x म्हणतो. म्हणजे जसं लाईक टर्म्स मध्ये ऍडिशन होते त्या पद्धतीने लाईक सर्ड मध्ये ऍडिशन होत असतं. म्हणजे इथं 1 इंटू √5 म्हणजेच 1x कन्सिडर करूया, प्लस 5x म्हणजे हा 6x येतो. मग हे 6x म्हणजे 6√5 हे जे डिस्टन्स आलेलं आहे ते बीसीचं डिस्टन्स आहे. परंतु हे जे 6√5 जे आपण डिस्टन्स फाइंड आउट केलं ते बीसीचं केलेलं होतं. मी बॅक पेजवर दाखवते पहा. हे बीसीचं डिस्टन्स 6√5 आहे. म्हणजेच आपल्याला काय लक्षात आलं की एबी आणि एसी या दोघांची जी लेंथ आहे त्याची ऍडिशन म्हणजेच बीसी एवढी आहे. ही बीसीची किंमत आपण सेकंड इक्वेशन वरून घेतली, म्हणून इथं आपण फ्रॉम सेकंड असं म्हणू शकतो. दॅट इज मीन्स आपण जर इथं चेक केला तर एबी आणि एसी यांची जी लेंथ आहे ती बीसी एवढी आहे. म्हणजेच हे तिन्ही पॉइंट्स कोलिनियर आहेत. तो आपण असं म्हणू शकतो ए बी सी आर कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे जर ही बेरीज सारखी आली तर आपण त्याला कोलिनियर पॉइंट्स म्हणणार. जर सारखी आली नसती तर नॉन कोलिनियर पॉइंट्स किंवा कोलिनियर नाही आहेत असं म्हटलं असतं. अशा वेळी इथे इक्वल नाही असं साईन दिलं असतं. याच पद्धतीने ही उरलेली उदाहरणं आपण सोडवू शकतो. आपल्याला फक्त इथं 3 वेळेला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. 3 वेळा डिस्टन्स फॉर्म्युला वापरल्यानंतर जी व्हॅल्यू येते त्यानुसार सर्वात लहान किमतीचे जे 2 सेगमेंट असतात त्यांची ऍडिशन करायची. ती जर सर्वात मोठ्या किमती एवढी आली म्हणजेच त्यांची जी किंमत लहान 2 सेगमेंटची किंमत मोठ्या सेगमेंट एवढी आली तर ते पॉइंट्स कोलिनियर आहेत अथवा नाहीत असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट पॅटर्नचा क्वेश्चन काय पहा. Find x if distance between point L, that is means x7 and M 115 is 10. आपल्याला L आणि M हे दोन पॉइंट आणि त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. ज्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स हे 10 युनिट आहे. तर आपल्याला x ची व्हॅल्यू म्हणजेच यातला एक कोऑर्डिनेट दिलेला नाही ज्याची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. आपल्याला ज्या पद्धतीने पॉइंट दिले तेवढे लिहू शकतो आपण इथं. सुरुवातीला म्हणूया हिअर L आणि M ह्या दोन्ही पॉइंटचे जे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. L चे कोऑर्डिनेट x आणि 7 आहेत आणि M चे कोऑर्डिनेट 1 आणि 15 आहेत.
याचाच अर्थ इथं x1 x2 तसेच y1 आणि y2 आपण लिहू शकतो. x1 आपल्याला एक्सच दिलेला आहे आणि x2 जो आहे तो 1 आहे. शिवाय y1 y2 च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या 7 आणि 15 दिलेल्या आहेत. म्हणजेच आपल्याला इथं कोऑर्डिनेट्स माहित आहेत, म्हणजे आपण इथं डिस्टन्स फॉर्म्युला वापरू शकतो. देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला, जर आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरला तर आपण म्हणू शकतो lm स्क्वेअर, दॅट इज मीन्स इथं आपण नेहमी x2 मायनस x1 करतो. जर आपल्याला इथं x फाइंड आउट करायचं असेल तर x1 मायनस x2 केलं तरी चालू शकतं. फॉर्म्युला थोडासा चेंज लिहितोय पहा. x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर, जेणेकरून x हा पॉझिटिव्ह राहील. x1 मायनस जर x2 लिहिला असेल तर पुढे मात्र y1 मायनस y2 लिहिणं अपेक्षित आहे, ब्रॅकेट स्क्वेअर. मग आपल्याला हा जो LM सेगमेंट आहे त्याची सुद्धा लेंथ दिलेली आहे, जी 10 युनिट आहे. ऑल्सो LM विच इज इक्वल टू 10. याचाच अर्थ LM स्क्वेअर म्हणजे इथं आपण 10 स्क्वेअर म्हणू शकतो. आणि पुढे ज्या काही किमती दिल्यात त्या सबस्टिट्यूट करूया. x1 मायनस x2 म्हणजेच x मायनस 1 हेड स्क्वेअर प्लस y1 मायनस y2, y1 ची व्हॅल्यू 7 मायनस y2 ची व्हॅल्यू 15 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे जर पुढे सॉल्व्ह करायचं असेल तर हा बायनॉमियल झाला. या बायनॉमियलचा स्क्वेअर आहे. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर आपण a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर या पद्धतीने फॉर्म्युला वापरतो. म्हणजेच इथं फर्स्ट टर्मचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर असेल, मायनस दोघांचा जो काही प्रोडक्ट असतो त्याची ट्वाईस येते, म्हणजेच 2x प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 1. या पद्धतीने याचं एक्सपान्शन होईल. आणि पुढे जे काय आहे 7 मायनस 15 दॅट इज मीन्स मायनस 8 स्क्वेअर, आणि लेफ्ट साईडला जे आहे 10 स्क्वेअर दॅट इज मीन्स 100 असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच हे पुढे सॉल्व्ह करत गेलो तर 100 विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. 8 चा स्क्वेअर जो 64 येतो तो निगेटिव्ह जरी असेल नंबर 8 तरी त्याचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह आला. म्हणजेच प्लस 1 प्लस 64, म्हणजे पुढे एक स्टेप जर केली तर एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 65 होईल. आणि हा 100 आहेच. म्हणजेच हे एक प्रकारे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. त्यासाठी आपण सगळ्या ज्या टर्म्स आहेत ते एका साईडला घेऊया. त्यासाठी लेफ्ट साईडला सुरुवातीला फक्त 0 ठेवू. हा एक्स स्क्वेअर तसाच असू दे, मायनस 2x प्लस 65. आणि हा जो 100 आहे तो राईट साईडला आल्यानंतर निगेटिव्ह म्हणजे मायनस होऊन जाईल. म्हणजेच हे इक्वेशन कसं होईल पहा. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 65 मायनस 100. ज्यावेळी एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबर असतो त्यावेळी आपण त्याची सबट्रॅक्शन करतो. त्याची जी सबट्रॅक्शन आलेली आहे इथं 10 मायनस 5 5 कॅरी ऑन 1, 10 मायनस 7 दॅट इज मीन्स 3, म्हणजे 35 येईल. मात्र मोठ्या संख्येचा आपण साइन देतो म्हणजेच मायनस 35 होईल. म्हणजे हे जे झालं ते क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. हेच इक्वेशन फक्त आपण साईड चेंज करून लिहूया आणि आपल्याला जेणेकरून सॉल्व्ह केलं की आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. दॅट इज मीन्स आपल्याला हे जे इक्वेशन मिळालेलं आहे ते एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 35 इज इक्वल टू 0. M1च्या सेकंड जो क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर आहे त्यामध्ये अशा पद्धतीची इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनं कशी सोडवली जातात ते पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा फक्त आठवण करूया. हा जो मायनस 35 आहे याचे जर आपण फॅक्टर पाहिले, मायनस प्रोडक्ट येण्यासाठी एक नंबर पॉझिटिव्ह असावा, एक निगेटिव्ह असावा. आणि जर नंबर वेगवेगळे असतील म्हणजे त्यांचे साईन वेगवेगळे असतील तर डिफरन्स हे मधल्या संख्येचं मधला जो नंबर आहे त्याचा कोइफिशियंट असायला पाहिजे मधल्या टर्मचा. मग यातला डिफरन्स 2 येतो, प्रोडक्ट 35 येतो, म्हणजे 7 5 जार. मिडल टर्म जी आहे ती निगेटिव्ह आहे, म्हणजेच मायनस 7 प्लस 5 असं आपल्याला म्हणायला हवं. मग या ज्या टर्म्स आहेत ते आपण जर इथं मिडल टर्मला आपण हे फॅक्टर्स वापरले तर काय होईल. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 7x, म्हणजे 2x च्या ऐवजी आपण 5x आणि 7x लिहिलं. मायनस 35 आहे असं, विच इज इक्वल टू 0. मग या फर्स्ट दोन टर्म मधून आणि ह्या सेकंड दोन टर्म मधून आपण कॉमन घेऊया. या पहिल्या दोन टर्म मधून x जर कॉमन घेतला तर रिमेनिंग पार्ट पहा, यामध्ये फक्त x असेल, प्लस 5x मध्ये x कॉमन आलाय म्हणजे 5 रिमेनिंग पार्ट आला. मायनस 7 मायनस 35 यामध्ये मायनस 7 जर आपण कॉमन घेतला तर 7x पैकी 7 कॉमन आला म्हणजे x हा रिमेनिंग पार्ट आहे. जर इथं मायनस घेतला असेल तर याच्या अपोजिट नंबर इथं घेतो, साइन इथं घेतो, म्हणजे मायनस प्लस मायनस होईल. 35 मीन्स 7 5 जार 35, म्हणजे 7 कॉमन आला असेल तर 5 आत असेल. या पद्धतीने तुमचा सराव झाला असेल. मग यामध्ये एक्स प्लस 5 यामध्ये एक्स प्लस 5 हे कॉमन फॅक्टर येतो, म्हणजेच एक्स प्लस 5 हा आपण कॉमन घेतला आणि रिमेनिंग पार्ट म्हणजेच एक्स मायनस 7 इज इक्वल टू 0.
जेव्हा दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 येतो तेव्हा एक तर फर्स्ट ब्रॅकेट 0 असतो अथवा सेकंड ब्रॅकेट 0 असतो. म्हणजेच इथं x ची व्हॅल्यू जर आहे +5 राईट साईडला गेल्यानंतर -5 होईल किंवा इथं x ची जी व्हॅल्यू होणार आहे ती -7 चा +7 होईल. ह्या किमती त्याच्या ज्या आहेत त्या ऑरच्या अशा दोन किमती मिळतील. आपल्याला इथं तेच विचारलेलं आहे. फाइंड x इफ द डिस्टन्स बिटवीन डॉट अँड डॉट इज 10. म्हणजे आम्हाला इथं एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आयदर x इज इक्वल टू -5 और x इज इक्वल टू 7. तर या पद्धतीने आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करून एखादा कोऑर्डिनेट सुद्धा फाइंड आउट करू शकतो. याच पॅटर्नवर आधारित असणारा हा नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. फाइंड द पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम ए अँड बी. आपल्याला ए आणि बी हे दोन पॉइंट त्याच्या कोऑर्डिनेट सह दिलेले आहेत. या दोन्ही पॉइंट पासून इक्विडिस्टंट असणारा एक पॉइंट शोधायचा आहे जो एक्स ऍक्सिस वर आहे. आपण 9th स्टँडर्ड मध्ये एक्स आणि वाय ऍक्सिस वर असणाऱ्या पॉइंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्याविषयी माहिती घेतलेली आहे. थोडंसं पुन्हा एकदा रिकॉल करूया. इथं आता आपण दोन ऍक्सेस घेतलेले आहेत. हा व्हर्टिकल ऍक्सिस जो आहे तो वाय ऍक्सिस आहे, जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे तो एक्स आहे. सपोज ह्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत 1 2 3 हे त्याचे ऍक्सिस वरचे कोऑर्डिनेट घेतोय -1 -2 -3 या पद्धतीने असतील. आता जर आपण इथं पॉइंट घेतले, सपोज हा पॉइंट असेल, हा पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे, याचे कोऑर्डिनेट म्हणजेच 1 0. जर आपण हा पॉइंट घेतला तर याचे कोऑर्डिनेट होतात 3 0. जर पॉइंट आपण इथं पाहिला तर याचे कोऑर्डिनेट होतात -2 0. म्हणजे आता आपण घेतलेले हे तिन्ही पॉइंट हे एक्स ऍक्सिस वर आहेत. त्याचा वाय कोऑर्डिनेट हा नेहमी 0 असतो. म्हणून आपण 9th स्टँडर्डला काय पाहिले पहा, एव्हरी पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस हुज वाय कोऑर्डिनेट इज ऑलवेज 0. त्याच्या उलट आपण असं म्हणतो, एव्हरी पॉइंट ऑन वाय ऍक्सिस हुज एक्स कोऑर्डिनेट इज 0. म्हणजे एक्स ऍक्सिस वर असेल तर वाय कोऑर्डिनेट 0 असतो आणि वाय ऍक्सिस वर असेल तर एक्स कोऑर्डिनेट हा 0 असतो, हे आपल्याला माहित आहे. म्हणजे आपण जो पॉइंट शोधणार आहे त्याचा एक कोऑर्डिनेट आपल्याला माहित झाला. सपोज तो पॉइंट पी आहे. आपण इथे लिहूया, लेट पी इज द पॉइंट. पी हा असा एक पॉइंट आहे. पी इज द पॉइंट. लेट पी इज द पॉइंट विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम ए पॉइंट जो आहे -3 4 अँड जो बी पॉइंट आहे 1 -4. म्हणजे आपल्याला हे जे दोन पॉइंट दिलेले आहेत, ए पॉइंट आणि बी पॉइंट, या दोन्ही पासून इक्विडिस्टंट असणारा पी हा पॉइंट आहे. परंतु हा पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे, याचाच अर्थ याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट माहित नसेल तर आपण तो एक्स लिहूया. जेव्हा असं सांगितलं जातं, सपोज पी हा पॉइंट एका ठिकाणी आहे आणि तिथून ए आणि बी असे दोन वेगवेगळे पॉइंट आहेत, तर त्यांना असं म्हणायचंय हा जो पी पॉइंट आहे तो ए आणि बी या दोन्ही पॉइंट पासून इक्विडिस्टंट आहे. याचाच अर्थ सेगमेंट पीए आणि सेगमेंट पीबी यांची लेंथ इक्वल आहे. मग आपण सेगमेंट पीए ची लेंथ डिस्टन्स फॉर्म्युल्याने फाइंड आउट करू शकतो. सेगमेंट पीबी ची लेंथ सुद्धा डिस्टन्स फॉर्म्युल्याने फाइंड आउट करू शकतो. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर पीए विच इज इक्वल टू पीबी. आपण फॉर्म्युला वापरत असताना स्क्वेअर वापरतो. याचाच अर्थ आपल्या सोयीसाठी लिहून घेऊ, दॅट इज मीन्स पीए स्क्वेअर विच इज इक्वल टू पीबी स्क्वेअर. सपोज दिस इज द फर्स्ट इक्वेशन. आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा आधार घेऊन पीए स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो. त्याच पद्धतीने पीबी स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो. म्हणून आता आपण इथं थोडासा डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया. देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला जर पीए स्क्वेअर याचा डिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर आपला फॉर्म्युला x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. पीए डिस्टन्स फाइंड आउट करत असताना ए पॉइंट आणि पी पॉइंट यांचा फक्त आपण विचार करणार. म्हणजे तिथे x2 - x1 करत असताना हा x1 y1 आणि हा x2 y2 केला तरी चालतो. म्हणजेच x मधून हा -3 सबट्रॅक्ट करूया. x -3 म्हणजेच हा x2 - x1, मग हा y2 आणि हा y1 होईल. प्लस इथं स्क्वेअर आहे. y2 मीन्स 0 -y1 मीन्स 4 ब्रॅकेट स्क्वेअर. दॅट इज मीन्स हा x तसाच असेल, -3 होईल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 - 4 दॅट इज मीन्स -4 ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला हा जो ब्रॅकेट आला हा बायनोमियलचा स्क्वेअर आला. म्हणजेच a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस यांचा जो प्रोडक्ट येतो त्याची ट्वाइस 3 × x 3x, त्याची ट्वाइस 6x
प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजेच 9 म्हणजेच a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युला हा जो एक्सपान्शन्स आहे याचा वापर केला प्लस -4 स्क्वेअर दॅट इज मीन्स 16 म्हणजेच पुढे जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर x स्क्वेअर प्लस 6x 16 प्लस 9 दॅट इज मीन्स 25 असं आपण म्हणू शकतो. ही जी व्हॅल्यू आली ती पीए स्क्वेअर आली. आपल्याला पीए फाइंड आउट करायचं नाहीये, याचं कंपॅरिझन आपल्याला दाखवायचं आहे म्हणून आपण पीए ची व्हॅल्यू फाइंड आउट नाही करत. सपोज दिस इज द सेकंड इक्वेशन. त्या पद्धतीने आपण पीए ची व्हॅल्यू फाइंड आउट केली त्याच पद्धतीने पीबी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. म्हणून इथं पुढे म्हणायचं आहे सिमिलरली जर आपण पीबी स्क्वेअर फाइंड आउट केला तर पुन्हा डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया. दॅट इज मीन्स x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. पीबीचा विचार करताना पुन्हा पी आणि बी इथले कोऑर्डिनेट पाहायचे. हा x1 y1 हा x2 y2 या पद्धतीने बघू जेणेकरून x हा सुरुवातीला राहील म्हणजेच x2 मायनस x1 x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 जर हा x2 असेल तर हा y2 0 मायनस मायनस 4 y2 हा 0 होईल y1 हा -4 होईल म्हणजेच या पद्धतीने आपण इथं 0 मायनस मायनस 4 केला. आता सुरुवातीचा हा पुन्हा बायनोमियलचा स्क्वेअर आला म्हणजेच a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर x स्क्वेअर असेल त्याचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू x x त्याची ट्वाइस 2x आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 1 आहे असा होईल a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस हा मायनस मायनस प्लस होईल 0 प्लस 4 दॅट इज मीन्स 4 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच पुढे जर सॉल्व्ह करत गेलो तर एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 प्लस 16 अशी याची व्हॅल्यू होईल. 1 प्लस 16 ऍडिशन करू शकतो दॅट इज मीन्स एक्स स्क्वेअर मायनस 2x 1 प्लस 16 मीन्स 17 ही जी व्हॅल्यू मिळाली ती पीबी स्क्वेअर मिळाली. जसं आपण पीए स्क्वेअर वरून पीए ची व्हॅल्यू नाही काढली तशी इथं पण आपण हीच किंमत ठेवूया. सपोज दिस इज द थर्ड इक्वेशन. आपल्याला असं सांगितले की हे पॉइंट इक्विडिस्टंट आहेत म्हणजेच पीए पीबी सेम आहे म्हणजेच त्याचे स्क्वेअर सेम आहेत. मग पीए स्क्वेअरची व्हॅल्यू ही आहे आणि पीबी स्क्वेअरची व्हॅल्यू ही आहे म्हणजे ही जी किमती मिळालेल्या आहेत त्या जर आपण कम्पेअर केल्या तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळू शकते. म्हणून आपण इथं म्हणू शकतो देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 2 अँड 3 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड ही जी व्हॅल्यू आहे जी एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 25 ती आपण कम्पेअर करूया एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 17. बऱ्याच वेळा तुम्हाला जर इथं डायरेक्ट लिहिता येत असेल तर इथे सुद्धा आपण डायरेक्ट करू शकतो. म्हणजे जसे दोन टप्पे सेपरेट न करता पीए स्क्वेअर ज्यावेळी म्हटलंय तेव्हा त्या लेफ्ट साईडला हा फॉर्म्युला लिहायचा लेफ्ट साईडला हे सोडवत जायचं. सेम वे पीबी स्क्वेअर म्हटलंय त्याच्या खाली म्हणजेच राईट साईडला हे सोडवत जायचं म्हणजे आपोआप ही स्टेप एकदा येते. मग तसं करणं तुम्हाला जर अवघड जात असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. म्हणजेच पुढे सॉल्व्ह करत असताना आपण काय करूया पहा एक्स स्क्वेअर दोन्हीकडे पॉझिटिव्ह आहे म्हणजे प्लस प्लस आहे तो इकडे गेला तर मायनस होईल म्हणजे आपण ते कॅन्सल केलं म्हणजे रिमेनिंग टर्म्स काय राहतात पहा 6x प्लस 25 विच इज इक्वल टू मायनस 2x प्लस 17 म्हणजेच एक्स एक्स असणाऱ्या टर्म एका साईडला घेऊ 6x मायनस 2x लेफ्ट साईडला आल्यानंतर प्लस 2x होईल विच इज इक्वल टू 17 प्लस 25 जो आहे तो मायनस 25 होईल 6x प्लस 2x विच इज इक्वल टू 8x 17 मायनस 25 डिफरंट साइन असेल तर सबट्रॅक्शन करतो आणि मोठ्या संख्येचा साइन देतो 25 मायनस 17 दॅट इज मीन्स 8 हा 8 मल्टिप्लाय आहे राईट साईडला गेल्यानंतर डिवाइड होईल दॅट इज मीन्स मायनस 8 अपॉन 8 दॅट इज मीन्स -1. आपल्याला इथं x हा -1 मिळाला. आपल्याला जो पॉइंट विचारलाय त्यातला y कोऑर्डिनेट 0 आहे आपण सुरुवातीला सांगितलं त्याचा जो x कोऑर्डिनेट आहे तो आता आपण -1 फाइंड आउट केला म्हणजे तो जो पॉइंट असेल तो -1 0 हे त्याचे कोऑर्डिनेट्स असतील. मग फायनली आपण म्हणू शकतो देअरफॉर p that means the point is -1 0 is the point या पुढे तुम्ही म्हणू शकता which is equidistant from point A and B असं आपण सांगू शकतो. म्हणजे या उदाहरणामध्ये काय केलं पहा तो x ऍक्सिस वर पॉइंट आहे म्हणून त्याचा y कोऑर्डिनेट 0 घेतला. जर y ऍक्सिस वर असता तर x कोऑर्डिनेट 0 घेतला असता आणि इथं आपण y लिहिलं असतं. तिथून ते डिस्टन्स सेम आहे म्हणजेच पीए आणि पीबी सेम आहे म्हणजे त्याचे स्क्वेअर सेम आहेत म्हणून डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण त्यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं आणि आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच त्यातला एक कोऑर्डिनेट मिळाला म्हणजेच तो आपण त्या पद्धतीने त्याचा दुसरा पॉइंट मिळवला.
तर या पद्धतीने या व्हिडिओमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला याचा आधार घेऊन जी वेगवेगळी उदाहरणं ती पाहिलेली आहेत. यापेक्षा वेगळी काही उदाहरणं जी आहेत, ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक